नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही माझ्या व्हिडिओपर्यंत आलात त्यासाठी खूप 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 तुमचे धन्यवाद. कसं असतं ना, मला आता बोलताना सुद्धा त्रास होतो आहे, कारण कसं आपण ज्या सिच्युएशनमधून जातो आहे ते सिच्युएशन काढणं हे खूप कठीण असतं. त्या मार्गातनं जाताना जेव्हा काटे येतात, जेव्हा अंगारे येतात ना, तेव्हा त्यातून चालत जाणं हे खूप खूप रिस्की काम आहे आणि ते आम्ही जातो आहे. तर खूप खूप त्रास होतो आहे आणि ह्या त्रासामधून जाताना असे खूप सारे लोकं भेटत आहेत. ते त्यांचं प्रत्येकाचं ना असं वेगवेगळं म्हणणं असतं, की "तू असं कर, तू तसं कर, तू तसं कर." अ, 2-4 जणांनी तर मला हे सुद्धा सांगितलं, की "तुम्ही अक्कलकोटला जाऊन या." आता मी तुम्हाला सांगेन, तुमचं म्हणणं बरोबर आहे, की जिथे मूळ आहे तिथे जाऊन दर्शन घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. पण शक्यतो मला थोडासा राग आहे. राग आहे म्हणजे असं नाही, की माझी भक्तीही नाही आहे. मनातून भक्ती असतेच. कसं असतं, एखाद्या मुलाचं, मुलीचं आईवर प्रेम असतं. पण थोडासा राग असला तर काय प्रेम काही कमी होत नाही. चिडचिड आहे, राग आहे. पण त्यातून काहीतरी मार्ग दाखवत जा. हे फक्त म्हणणं असतं. पण जेव्हा मार्ग दिसत नाही ना, तेव्हा खूप चिडचिड होते. पण अशी काही लोकं असतात ना, जे म्हणतात ना, की आपण टेन्शनमध्ये आहोत आणि ती म्हणतात, की "तू इकडे जा, तिकडे जा." आता अक्कलकोटला जरी जायचं म्हटलं, तर स्वतःकडे थोडासा एक सेटअप असावा. तर कोणी काय म्हणेल, की "नाही, नाही, वेळ आली की तिथून बोलावणे येतं आणि आपण जातो." पण वेळ तरी येऊ द्या, बोलावणं तरी येऊ द्या. अहो 20-25 हजारामध्ये घर कसं चालवतोय, हे आमचं आम्हालाच माहिती आहे. सध्याची सिच्युएशन एवढी खराब आहे, की मुलीसाठी घेतलेलं लोन त्याचे हप्ते कंटिन्यू महिन्याच्या 2-3 तारखेला कटिंग होतात आणि अक्षरशः खर्चाला काहीच राहत नाही आणि त्यातून आम्ही कसंबसं चालवतोय आणि त्यात वरनं अजून ट्रीटमेंटचे खर्च जे पैसे वगैरे आहेत ते लागतातच. खूप प्रॉब्लेम आहे. एखाद्याला सांगून ते समजत नाही. जेव्हा स्वतःला ते सोसावं लागतं तेव्हा समजतं. पण जेव्हा उपदेश देतात ना, की "तू इकडे जा, तू तिकडे जा." का आपण इथे कुठे आपल्या आजूबाजूला मठ असेल, त्या मठात जाऊन दर्शन घेतलं तर सोल्युशन निघत नाही का? तिथून तुमच्या मनाला शांती मिळत नाही का? हां, तुम्ही 100 वेळा एखादी गोष्ट म्हणजे ह्या इथे फोटो दिसलाय त्याला तुम्ही लाईकच करा. इथे हे दिसतंय त्याला तुम्ही सबस्क्राईबच करा, नाहीतर तुमचं हे काम होणार नाहीये. तुम्ही 100 वेळा असं लिहा. तुम्ही 50 लोकांना हे सेंड करा तरच तुमचं काम होईल. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी? खूप चुकीच्या मार्गाने कधी-कधी वाटतं, की काही लोकं आपल्याला उपदेश देत असतात आणि चुकीच्या मार्गाला जाण्यास भाग पाडतात. पण स्वतःचंच डोकं वापरावं लागतं. खरं आहे, कधीही दुसऱ्याचं ऐकून कुठलंही काम करू नये. स्वतःच्या मनाला, या मेंदूला जे योग्य वाटेल ना, तेच करायचं. आता आमच्या ह्या सिच्युएशनमध्ये मला सांगते खूप सांगितलं, की तुम्ही इकडे जाऊन कोंबडं कापा, तिकडे जाऊन बकरं कापा. अहो, त्यालासुद्धा पैसेच लागतात. आता कोणी म्हणेल, "हां, एवढा पण पैसा नाही आहे का तुमच्याकडे?" काहीही नाही आहे. अहो, तुम्हाला खरंच खोटं वाटेल, पण 10 वेळा मला हे सांगायला आवडत नाही ही गोष्ट. कारण ठीक आहे, जे आहे ते आहे, पण त्यातही समाधान आहे, काहीतरी आहे. 20-25 मध्ये 7,000 भाडं, लाईट बिल, घर खर्च, मुलांच्या स्कूलची फीज, परत ट्रीटमेंटचा खर्च. तुम्ही तरी चालवता का? तुम्ही स्वतः चालवू शकता का? मला तर वाटते आपल्या महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये खूप सारे वर्कर्स आहेत. त्यातले काहीतरी 70% वर्कर्स ना मला वाटते 20,000च्या आसपास पेमेंट असेल. 70% किंवा 60% तरी लोकांना. पण 20,000च्या आसपास या 25 म्हणजे 25,000च्या आसपास पेमेंट असेल त्यात ते गुजारा करतात. घर खर्च चालवतात. कालचीच गोष्ट एक आहे, जे आपल्या घरामध्ये सिलेंडर पुरवतात त्यांनासुद्धा पगार खूप कमी असतो. पण ते प्रत्येक सिलेंडर मागे आपल्याकडून ₹10-20 घेतात हे तुम्हाला माहितीच आहे. त्यातून सुद्धा ते काही लोकं दिवसाला पैसे त्यांना ₹200-300 मिळतात. ते सगळे कंबाईन करून काढतात. मग त्यात त्यांच्या घरी काहीतरी किराणा वगैरे जातो, काहीतरी भाजीपाला जातो. पण जातो ना. भले आपल्याला राग येतो, की आपल्याकडून ते एक्स्ट्रा पैसे 10-20 घेतात. पण काही एवढी मोठी गोष्ट नाही ₹10-20. त्यांना पगार पण 15-20 हजाराच्या आसपासच असतो. ते कसे घर चालवतात? आता तुम्ही म्हणसाल, की "मग तू देत जा." मी स्वतःसुद्धा आर्ग्युमेंट्स करते ते ₹10, ₹20 देण्यासाठी, कारण माझाही प्रॉब्लेम आहे. पण ते एवढं वजन उचलतात, त्यांना पेमेंट कमी आहे. त्यांच्याकडे गॅसवाल्यांकडे उलट वर्कर्स टिकत नाही. त्यांना काय माहिती नसेल का?
एजन्सीवाल्यांना की हा प्रकार होतोय नाही होत, तरीसुद्धा त्यांना काही बोलत नाहीत ते, कारण त्यांना वरची 100-200 रुपये सुटतायत ते. काही लोक पिण्यासाठी घालवतात, काही लोक गुटखासाठी घालवतात, तर काही लोक घरातल्या किराणा भाजीसाठी घालवतात. पण ठीक आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये खूप घाणेरडी परिस्थिती आहे. पेमेंट्सच नाही आहेत लोकांना जास्तीत जास्त, तरीही आपण सर्वाईव्ह करतोय, जगतोय. आणि त्यात जर लोक सांगतात की तू ह्याला लाईक कर, तू त्याला लाईक कर, तू 100 वेळा हे लिह, तू 200 लोकांना हे पाठवून, तर तुझं वाटोळं होईल, तर तू तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होणार नाही आहे, हे ते. अक्षरशः मनाला दुःख होतं, कारण आपण त्या त्रासामधून जातोय. बरोबर आहे की नाही? जर तुमच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत, या तुम्ही एखादी व्हॉट्सअपला एखादा मेसेज बघताय की तुम्ही असं नाही केलं तर तुमचं काहीच चांगलं होणार नाही, भलं होणार नाही, तर कसं वाटत असेल? तुम्ही जर ह्याला सबस्क्राईब नाही केलं तर तुमचं असं होईल, तसं होईल. अहो, बस करा. मला वाटतं की भक्ती ह्या गोष्टीसाठी ना कुठल्याही गोष्टीची गरज नाही आहे. फक्त ते मनात न ठेवा, एक पॉझिटिव्हिटी ठेवा, की जेणेकरून ती आपोआप आपल्या ज्या तुम्ही देवाला मानतात त्या देवापर्यंत, परमेश्वरापर्यंत ते आपोआप पोहोचेल. बरोबर आहे की नाही? मी स्वतःसुद्धा एक व्हिडिओ केला होता की कोण असं म्हणतं की स्वामी सगळं काही नीट करतात, ठीक करतात. पण तो माझा थोडा राग होता, कारण माझ्या लाईफमध्ये ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत, 3 वर्षापासून मी जे बघते त्या असह्य होण्यासारखं आहे. खूप त्रास होतो. अक्षरशः जेव्हा मी एकटीने धावपळ केली ना, तर मला माहिती आहे की मी ते कसं हँडल केलंय. फ्रॅक्चरच्या वेळेला ऑपरेशनला पण सोबत कोण नव्हतं. परत मणक्याच्या ऑपरेशनला पण कोण नव्हतं. मी एकटी पळायचे, एकटी धावपळ करायचे. पण सोबत कोणीतरी असावं लागतं. पण तेव्हा असं वाटायचं की हां, ठीक आहे, आपल्या आजूबाजूला एक दैवी शक्ती होती की ज्याने आपल्याला उभं केलं. भले मला राग आहे, पण जेव्हा सांगतात ना, तुम्ही कुलदेवीला जात नाही, तुम्ही इकडे जात नाही, तुम्ही तिकडे जात नाही. अहो, पण त्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याकडे भांडवल असावं लागतं. आणि ते भांडवल कुठनं आणायचं? म्हणून आम्ही स्वतः ठरवलेलं आहे, जेव्हा आपल्याकडे येणार ना, आपण तेव्हा जायचं. सॉरी, डिस्टर्ब केलं, सॉरी. जेव्हा आपल्याकडे येणार ना, तेव्हा आपण जाणारच आहोत. पण आपल्या घरातून सुद्धा आपल्याकडे मूर्ती आहेत, फोटोज आहेत. आपण ज्या देवाला मानतो त्यातूनही आपण पूजा करू शकतो की नाही? करू शकतो. आता सहज माझ्या मुलीच्या बाबतीत सुद्धा अशा गोष्टी झाल्यात मार्च महिन्यापासून. तेव्हा सुद्धा लोकं म्हणतात की तुम्ही देवाला जात नाही, तुम्ही बकरं कापत नाही, तुम्ही कोकरं करत नाही, तुम्ही कोंबडं कापत नाही, तुम्ही हे करत नाही, ते करत नाही. अरे, पण बकरं कोकरं कापण्यासाठी आम्ही धनगर असल्यामुळे कसं आमच्याकडे ही प्रथा आहे. ठीक आहे, ते कापलं जातं. पण कधी-कधी मला सुद्धा ती गोष्ट पटत नाही. पण ठीक आहे, आपल्याकडे ती प्रथा आहे म्हणून आपण करतो. पण ते सगळं करण्यासाठी सुद्धा असावं लागतं स्वतःकडे. तोंडाने बोलून तोंडाच्या वाचा घालवून काहीही उपयोग नाही. कळालं ना? ज्याला घराचं भाडं द्यायचं नाही ना, त्याचे महिन्याला 7-8 हजार आपोआप उरतात. त्यामुळे तो व्यक्ती इझिली करू शकतो. हा सगळं करतो, तुम्ही ते करत नाही ते. अहो, कसं आहे ना, प्रवचन देणारे मला खूप मिळाले. उलट मला थोडीशी अक्कल नव्हती सांसारिक, की अशी लोकं असतात या तशी लोकं असतात. पण ह्या 3 वर्षामध्ये आहे ना, एवढं काही शिकायला मिळालं, की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे समजलं. त्यामुळे मला तर वाटतं जेव्हा अडचण येते, घरामध्ये सिच्युएशन्स खराब येतात, प्रॉब्लेम्स येतो, कोणाचाही काहीही फालतूमध्ये ऐकत बसायचं नाही आहे. जे आपल्या मनाला योग्य वाटेल ना तेच करायचं. सो दॅट्स द बेस्ट. आणि मी हा फंडा यूज केला आहे. खूप लोकं बडबड करणार, मदतीला कुणीही येणार नाही. आता सध्याची सिच्युएशन अशी आहे की 5-6 महिन्याचं भाडं पेंडिंग आहे. पण नशीब की घरमालक बेस्ट आहेत. त्यांनी समजून घेतले आम्हाला, कारण मिस्टरांचा प्रॉब्लेम, मुलीचा प्रॉब्लेम खूप. आता कुठे डोकं आपटणार? घर चालवणं ही खूप अशक्य आहे, पण आम्ही हँडल करतोय, ॲडजस्ट करतोय. सो मेंटली शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. कधी-कधी वाटतं ना, सगळं जीवन संपवून टाकावं आणि ह्या जगातून निघून जावं. पण आपण जर ह्या जगातून निघून गेलो, संपवलं, तर आपल्या मुलांकडे कोण बघणार? कारण आपल्याकडेच एवढे प्रॉब्लेम्स येऊन आपल्यालाच कुणी बघत नाहीये, तर आपल्या मुलांना कोण बघणार? सो मुलांकडे बघून नेहमी माइंड शांत ठेवावं लागतं आणि ते ठेवणंच गरजेचं आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने हे ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या मागे कोणीही बघणार नाही. त्यामुळे अशा सरफिऱ्या लोकांचं मला तर वाटतं न ऐकलेलंच बरं.
मला तर खूप त्रास होतो जेव्हा जेव्हा ते बोलतात ना, पण मी स्वतःला खूप शांत ठेवते. 2-3 वेळा दीर्घ श्वास घेते, सोडून देते. सो आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, फेस करतोय. बघूया अजून किती दिवस फेस करावे लागतायत. ज्या दिवशी माझे थोडे असं नाही की प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच पाहिजे, पण थोडा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, तरी मी खूप आभार मानेन. पण अजूनही मी आभार नाही मानत आहे. फक्त ती वेळ यावी बस. आणि असं नाही आहे की मला भरगच्च संपत्ती मिळावी आणि खूप सगळं. मला फक्त एवढंच डोक्यात असतं की मला समाधान थोडं तात्पुरतं तरी मिळावं. मला कधीही अशा मोठ्या गोष्टीची अपेक्षा नाही आहे. मी स्वतः एकदम लो मिडलमधून आलेली आहे. माझे वडीलही स्वतः 2,500-3,000 कमवायचे मला आठवते तेव्हापासून ते आत्ता अजूनही ते मेहनत करत आहेत. सो मीही मोठ्या घरातनं नाही आहे. पण थोडं तरी स्टेबल असावं. बस मन शांत असावं, बाकी काही नाही. तर जाऊ दे. हे प्रवचन माझं नेहमीच चालत राहील, पण एक आहे, राग येतो अशा लोकांचा. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तर तुम्हाला काय वाटतं अशा लोकांचं? मला नक्की सांगा.